नमस्कार, स्वागत आहे तुमचं योगेश दिंडे व्लॉग्स 999मध्ये. आपण आज कोल्हापूरमध्ये आहोत आणि खूप कडाक्याची थंडी पडली आहे. आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये एक सफाई कर्मचारी आहेत, स्वच्छता कर्मचारी आहेत, स्वच्छता दूत आहेत असं म्हणूया आपण. तर ते कडाक्याच्या थंडीत तुम्ही पाहू शकता, मी हा पेहराव केलेला आहे, स्वेटर वगैरे घातले, कानटोपी, हेल्मेट वगैरे आहे. थंडी आहे, कडाक्याची थंडी आहे. या थंडीतही ते स्वच्छता दूत काम करत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आपण आता इथे महानगरपालिका जी आहे ते इथे आहोत. महानगरपालिकेजवळ हा रस्ता तुम्ही पाहताय आणि हे इथे पाहू शकता, हे जे रहदारी सुरू आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत, साधारण 1:51 झालेत, 2चा सुमार आहे. नमस्कार काका. आणि हे जे आता काका आहेत त्यांच्याशी आता संवाद साधूया आपण. हे कचरा काढतायत. नमस्कार. हो नमस्कार. इकडे जरा उजेडात या, उजेडात. हां, नाव कसं तुमचं? बाजीराव. नाही, पूर्ण नाव सांगा. बाजीराव नामदेव साठे. ओके. साधारण आता तुम्ही आता काय करताय, म्हणजे साफसफाई करताय? आता झाडू कामा मी लोटून काढतो ना रात्री नाईटला. हां हां, नाईटला असतं दररोज? हो नाईट. तुम्ही किती वर्ष काम करताय? आता बरेच वर्ष म्हणजे 10-15 वर्ष होत आला आता. 10 वर्ष. 10-15 वर्ष. हो. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा हां सर्वप्रथम. आणि आता गाडी येत आहेत, मी साईडला राहतो. हां. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही आता हे काम करताय, साधारण तुमचं वय किती आहे? माझं आता वय 55 असतं. 55 आहे. तर साधारण आता हे तुम्ही तुमचं आता रात्री आता 2 वाजले आहेत, 2 वाजता तुम्ही कचरा काढताय थंडीचं. म्हणजे स्वेटरवर तुम्ही काहीच घातलं नाही, काही नाही. आणि आता काय कारण काय? कारण काय म्हणजे अंग आता काम चालू करताना अंग गरम होते, ते काढून ठेवावं लागते. किती वेळ तुम्ही सतत असं कचरा काढताय हा? आता बघा 10ला चालू करतोय. रात्री 10ला? 10 ते 2-3 वाजले तर चालू काम माझं असते. 2-3 पर्यंत? होय. ओके. रात्रभर? हां. दिवसात झोपता तुम्ही? दुपारी जरा झोपलेला असते 12-1 वाजता. 8ला झोपलं की नाही 12ला उठतोय. कायम तुमची नाईट ड्युटी हो असते? नाईट. साधारण आता तुम्ही आता हा स्वच्छ करताय, स्वच्छता दूत म्हणून तुम्ही चांगली कामगिरी करताय. होय. तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमचं अभिनंदन. तुम्ही हे चांगलं काम करताय. हां. आणि आम्हाला एक सांगा, नंतर आता याविषयी जरा तुमच्या कामाविषयी सांगा. नेमकं आता हे जर तुम्ही स्वच्छता करताय हो. तर त्या स्वच्छतेबाबत म्हणा, किंवा एक हा जो कचरा आहे साधारण किती साचतो? साधारण कचरा किती टन किंवा किती किलो असा? तर बघा आता एवढा अर्बन बँकची दिसणं. हां अर्बन बँक ते पापा चिकटी आपलं कार्पेटचं सिग्नल. हां त्या सिग्नल बाजूला उठते मी. हां. साधारण त्या एरिया किती किलोमीटर होतं ते? एरिया किती होतो? आता बघा इथनं एरिया बघा किती असणार. असं अंदाजे 1 किलोमीटर असतं. 1 किलोमीटर. हां. म्हणजे 1 किलोमीटरचा तुम्ही परिसरात कचरा हे करता साधारण? गोळा करून ठेवते. गोळा करून ठेवता. मग सकाळी ते सकाळी येऊन गाडी भरते. गाडी घेऊन बोलता. इथे वाहनं येत आहेत, हां. त्यामुळे साईडला राहतो. तर हे साधारणतः मला सांगा, आता हे किती कचरा, प्लास्टिक कचरा किंवा काय इतर काय, म्हणजे कसं काय गटारात वगैरे कचरा पडला असतो, काय सांगाल त्याविषयी? कचरा आता प्लॅस्टिकचा कचरा आहे ना, हे वाऱ्यामुळे सगळा कचरा त्यात गेला लागते. कुठे? गटरीमध्ये. गटरीमध्ये? हो. काढलेलंच नाही 2-3 वेळा गटर काढले का अजून. प्लॅस्टिकमध्ये कचरा वाऱ्यानं जाऊन गटर भरलेलं आहे इकडे कोण. हां, म्हणजे कचरा सगळ्या विखुरला. तुम्ही आता स्वच्छ केलं, हे छान बरं वाटलं, तुम्ही छान केलं. आणि नेमकं आता हे कचरा साधारण किती किलो एक साचतो? साधारण 7-8 किलो असणार कचरा. 7-8 10 किलो धरा. 10 किलो, सरासरी 10 किलो. त्यामध्ये कचरा काय कुठला फक्त असतो? कचरा घेतला तर 10 किलो होणार. सर सकट भरलं तर मग काय 10-25 किलो होईल. साधारण किती कचरा असतो, म्हणजे कसला कचरा असतो यामध्ये? आपल्या त्या दुकानदारातलं कागद बिगद टाकलेले असतात. हां ते पानाच्या कंड्या टाकलेल्या असतात. हां बॉक्स टाकलेले असतात. हां हां. त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा किती आहे? प्लॅस्टिक भरपूर असतात. आपल्या पिशव्या, आपल्या कापड्याच्या पिशव्या म्हणा, कपडे अंड्याची पिशवी, त्या पिशव्या असतात. थोडं असतात पिशव्या. हां हां. मग साधारण आता म्हणजे विखुरल्या स्वरूपात का असतो कचरा, काय कारण? म्हणजे नाही, विखुरला म्हणजे आता पसरला असतो ना कचरा, हां. याचं काय कारण आहे? कारण का म्हणजे दुकानदार आहे टाकतात दारात, वाऱ्यांमुळे इस्कडते. मग हे त्यांनी टाकायला नाही पाहिजे, तसं एकत्र करून ठेवलं पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे, एक प्लॅस्टिक पिशवीत भरून ठेवलं पाहिजे. एक तिथं एक डांबाखाली कुठे ठेवता येईल तिथं ठेवायचं. माणूस घेऊन जातेच की.
बरोबर. ते तुम्हाला सोपं होऊ शकेल आणि तुमचं काम गतीने होऊ शकेल. हां, मग ती कुठं आम्ही उचलून ती पिशवी उचलून तिथं टाकतो मोठ्या ढिगात. बरोबर बरोबर. तुम्हाला ते सोपं पडेल आणि ते हलकं पडेल हो आम्हाला तुम्हाला पण. हां आणि कचरा वाऱ्याने बीस करणार नाही. हो आणि कसं गतीने दुसरं आणखी काम चांगलं होईल. आणि पुढचं आणि काहीतरी होणार ना का बाबा ज्यादा सांगितलं तर बाबा पुढं ते करता येते नाही. बरोबर बरोबर. छान तुम्ही तुमच्याशी बोललो मला बरं वाटलं. हां. आणि एवढ्या रात्री सगळेजण स्वेटर घालून फिरताय तिकडे आणि तुम्ही असं म्हणजे स्वेटर न घालता काम करताय. कष्टाचं काम आहे आणि नवीन वर्षानिमित्त एक लोकांना काय संदेश द्याल, एक संदेश काय द्याल म्हटलं लोकांना, काय म्हणजे लोकांनी काय करावं. कचरा समस्या फार लोकांनी मोठी. केलं पाहिजे काय माहिती आहे आता तिने घंटा गाडी दारात दिली आहे. गाडीच्या घंटा गाडी तिने गाडी आली गाडीत कचरा तिथं द्यावं. हां सुका कचरा ओला कचरा आणि वल्ला असून दे सुका असून दे तिने गाडीत द्यायला पाहिजे. गाडीमध्ये द्यायला हां, पाहिजे. आता रात्री काय करतात रात्रीची लोक काय करतात आणून बाहेर टाकतात हां घराला कचरा. हां. गाडी त्यांना म्हणजे गुशी लागतात जे लागतात म्हणतात. आम्ही त्यांना सांगून हे केलेलं आहे म्हटलं गाडी इथे म्हटलं कशाला टाकतात म्हटलं बाहेर. बरं मग काय त्यांची प्रतिक्रिया काय असते. ऐकतच नाही तो. लोक ऐकत नाहीत. हां, माशांना काय केलं पाहिजे असं तुमचं मत आता आहे. तिने काय करायला पाहिजे विंडगाडनी काय म्हणतात इथं गाडी आम्हाला येत नाही म्हणतात गाडी एक एक वेळा. मग आम्ही टाकायचं कुठं रास्त्यात ठेवू गुशी लागतात. बरोबर. मग ते लोकांनी पण समजायला पाहिजे की आपण आपली जी सामाजिक जबाबदारी आहे हां, त्याचं भान पाहून त्यांनी कचरा योग्य पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे आणि पालिकेच्या जी वाहनं आहेत किंवा जे काही गाडी आली गाड्यात द्या तुम्ही कचरा गाडी सकाळी इथे 6ला बरोबर. 6ला मी 7ला इथे जोवायची भरत येते. शिटी वाजली की नाही पटपट पटपट येतात हो. बरोबर. कसं आहे रात्री बी टाकतात दिवसा बी टाकतात. रात्रीच्या आणि दिवसाची पण टाकतात. हो हो आता बघा 2-3 टाकले बघा पिशवी आणून बायड्या होतून जातात. हां मग हे कुत्री आहेत ना हां ही कुत्री सगळ्यामध्ये पिशव्या घ्या आता तिकडनं पिशवी इथं आणते हां तेव्हा हां कुत्र्याने हां या तिकडनं कुत्र्याने आणि इथं हे करते पाहिजे आता उकरा उकरी. म्हणजे कुत्र्याचा प्रश्न पण आहे हा. हां कुत्र्यांनी पण म्हणजे प्लास्टिक पिशव्या टाकते. इसकडते आणि ते काय असते टाकलेलं असते का खाणं असते ना त्यांचं हां ते पिशवी फाडून गावभर करते. बरोबर. सध्या इथे म्हणजे साधारण आता मोकाट जी आता ही भटके कुत्री साधारण जास्त दिसत येते. भयंकर कुत्री झाल्या साहेब हां तुम्हाला सांगायचं. बरोबर. एक चौकात 50-50 कुत्रे आहेत. 50 कुत्री. वा वा ते काय मारायची हे नाही आहे. बरोबर. नाही निश्चितच कुत्र्यांचा पण आता म्हणजे सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिले आहेत की मोकाट जी भटकी जे कुत्रे आहेत मोकाट कुत्रे जे आहेत आहे तर त्यांचाही बंदोबस्त करावा असं सुप्रीम एखादी गाडी आली म्हणजे ते अंगावर गाडी जाते गाडी धावून जाते. हां अपघातही होऊ शकतो. अगदी बरोबर. मग न्यायालयाने आदेश दिले आहेत की या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. केला पाहिजे. हो. आता पालिका प्रशासनाने त्याची दखल घेऊन मोकाट जी कुत्रे आहेत भटके कुत्रे आहेत हां. तर त्यांचा बंदोबस्त करावा ही आपण विनंती करूया. आणि तुम्ही हे काम करता एवढ्या थंडीमध्ये रात्री 2 वाजले आहेत आणि बरं वाटलं मला की रात्रीचं तुम्ही काम करताय आणि त्यानिमित्ताने म्हटलं एक व्हिडिओ तुमचा जो आहे तो काढूया आणि एक लोकांना सांगूया की बाबा तुम्ही जो कचरा काढताय आपलं कचरा काढताय त्याचा म्हणजे त्रास कमी होईल यासाठी त्यांनी एकत्र कचरा एका ठिकाणी तो हे करावा पिशवीमध्ये ठेवावा आणि मग ते दुकानाबाहेर ठेवावा. हां लोकांच्या दारात टाकू नका. हां पसरू नये म्हणून ते दक्षता घ्या. सांगते ते ऐकत नाही तुम्ही. ऐकत नाही. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे जे आपले कोल्हापूरचे जे व्यापारी आहेत ज्या एरियाचे त्यांना आपण एक विनंती करूया की कचरा तुमचा आहे तो व्यवस्थित एका ठिकाणीच हे करा. बरोबर. थँक्यू. तुमच्याशी संवाद साधल्याबद्दल आम्हाला बरं वाटलं आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. नमस्कार काका तुमचं नाव कसं. श्रीनिवास शिंदे. ओके तुम्ही कोल्हापूरचे. बोलतोय. कोल्हापूरचेच. हा कोल्हापूरची. हो नेमकं आता सांग आता आपण इथे आता कचरा उचलताना त्या काकांना बघितलं तर ते कचरा इकडे तिकडे विखुरला होता तर ते कचरा काढत होते आणि गोळा करत होते वेगवेगळा कचरा तर त्याविषयी तुमचं म्हणजे काय मत काय आहे एक नागरिक म्हणून. या परिसरातील ह्या ज्या दुकानदारांचं एकत्रीकरण करून ह्यांनी मीटिंग घेऊन ह्यांच्या प्रत्येक दुकानाच्या दारात एखादा बॉक्स तिने तयार करून ठेवावा आणि आपल्या जबाबदारी तिने ती बंद करून ठेवावा.
हां कचऱ्याचा हो. हा कचऱ्याचा, हम्म. म्हणजे त्याचा व्यवस्थित निपटारा होईल. बरोबर आणि त्यांची गाडी जर येते ना, त्या गाडीच्या ह्याच्यामध्ये तो व्यवस्थित जाईल. नाही आता ही कुत्री विस्कटतात, इतरस्त हे करतात, बरोबर हे नको आहे. रस्त्यावर विखुरलेला हा स्वरूपात विखुरलेला होतोय. आणि काय होतंय, वाऱ्यामुळे कचरा हे होऊन जातो ना, बरोबर इतरस्त असा विस्कटतो. गटरात पण जातो, गटरामध्ये हा, चोकअप गटरात होतात, जातोय. गटर पण तो चोकअप जायला होतात जातो, हो. हा. गटर पण चोकअप होतात हा ना, चुकप होतात ना, मग त्याचा त्रास परत व्यापाऱ्यांना पावसाळ्यात होतो. व्यापाऱ्यांना येणं होतं. परत पाणी साचतं. व्यापाऱ्यांनी मीटिंग घेऊन एकत्रित हे करून हां हां मग हा निर्णय त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून त्यांच्या माध्यमातून घेतला पाहिजे. बरोबर, म्हणजे व्यापाऱ्यांना पण त्रास होऊ नये हा त्रास पावसाळ्यात. होणे याची खबरदारी घ्यावी आणि कायम स्वरूपी असं त्यांच्या प्रत्येकाच्या दारात त्यांच्या स्वखर्चाने हां हां एखादा बॉक्स असा ठेवावा, ओके ही जेणेकरून तो भक्कम आणि चांगला असेल असा. बरोबर, निश्चितच आपण जी सूचना केली ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हां. प्रशासनापर्यंत आणि जे संबंधित व्यावसायिक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचूया. हां, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल हां. तुमचे मनपूर्वक आभार हां. आणि तुम्हाला आणि नवीन काय- वर्षाच्या नवीन- शुभेच्छा. हा आपणालाही. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे काय, नागरिकांची काही कर्तव्य आहेत, बरोबर, याचं पालन पोषण करून त्यांनी हे केलं पाहिजे. नागरिकांनी स्वतःची आपली बाबा सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे आणि हां, स्वतःची आणि जबाबदारी जी आहे व्यापाऱ्यांनीही. व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी. आणि व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी ओके. दोघांनीही केली पाहिजे. बरोबर. प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकानं समजून बरोबर ते काय एकदम व्यवस्थितरित्या असं ठेवून हे केलं पाहिजे ना. बरोबर, आपला भारत देश आहे, आपण तो स्वच्छ ठेवला पाहिजे. हा स्वच्छ ठेवला पाहिजे. आपल्या या म्हणजे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून एका कचऱ्याचं हातामुळे सगळ्यांचा हात हे होईल हो. आणि स्वच्छता आणि अभियान पूर्ण बरोबर होईल. बरोबर निश्चितच हा निश्चितच. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधितांना आपण आवाहन करूया आणि एक विनंती करूया की जास्तीत जास्त हे याचं पालन करावं. पालन करावं. हा थँक्यू. हा